सो हे गाइस, वेलकम बॅक टू चॅनल. आणि मी तुमचं सर्वांचा आवडता कार्तिक सासकर आणि मी तुमचं स्वागत करतोय एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आताचा सीन असा आहे की आता पडतोय पाऊस आणि मी मुंबईला आहे. आता तुम्ही 2-4 दिवस गावचे ब्लॉग बघितले असाल तर सांगू तुम्हाला मी पुढे सगळ्या गोष्टी. आता सध्या पडतोय मजबूत पाऊस पडतोय, हे बघा किती पाऊस आहे बघा. सर्वात जास्त पाऊस आजच पडतोय, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं असेल. थोडेसे मी प्रोडक्ट वगैरे मागवलेले, सॅम्पल्स वगैरे मागवलेले, ते पण आताच येणार आहेत. तर आता कसं आणता येईल काय कळत नाही मला. बघूया कसं काय होतं ते. आणि कसा सीन झाला, मी गावी होतो आणि गावावरून मी अचानक आलो, ते पण तुम्हाला सांगतो की मला एक काम होतं ई-कॉमर्सच माझ्या, त्याच्यामुळे मी अर्जंटली 4च दिवस राहिलो. त्यानंतर 5व्या दिवशी यायला बसलो गावावरनं घरी. माझ्या मावशीसोबत आलो मी. तर हा, आणि बघा कसं काय पुढे येतं. आता जेवणाला आहे भात, फळफळीत झालाय बघा भात एकदम. आज शिरा आहे, ही डाळ आहे गोडी आपली जनरली, आणि हे काय, ही भाजी आहे संपली आहे. मागे काय कसा आवाज येतो बघा खिडकीतनं, पावसाचा आहे बघा. आता दाखवतो. आवाज आला असेल खूप जास्तच. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा प्रोडक्ट जो मी सेलिंग करणार. जाम पाऊस चालू आहे आणि तो दादा आहे तिकडे समोर, टेम्पो दिसत असेल तुम्हाला तिथे. ते येईल तेव्हा मी घेणार त्याच्याकडनं. एकदम गारवट वातावरण झालंय मस्तपैकी, पण या पावसातनं चिखलातनं कंटाळा पण येतो. आणि मेन तर गावाला कंटाळा येतो चिखलातून. इथे तरी एवढं काय वाटत नाही, दाखवतो तुम्हाला. इकडे तरी पाणी वाहून जातं आहे आमच्या एरियात. तसं पाणी भरण्याचं आम्हाला काय टेन्शन नसतं अजिबात, कारण हे उतरणीचा एरिया आहे आमचा पूर्ण. तुम्हाला दाखवतो, पाणी असं खाली सगळं उतरत जातं. हे बघा, हे आहे ना, असं सगळं पाणी खाली उतरत जातं. त्याच्यामुळे आमच्या एरियात पाणी भरण्याची काही भीतीच नसते. आमच्या आजूबाजूचे एरिया आहेत ना, तिथनं खूप पाणी भरतं असं बाबा, पाऊस जोरात असला की पहिल्यापासूनच. हां, बघूया कसं काय होतं. आता तर तो येईल तेव्हा मी घेईन त्याच्याकडनं. आलाय, चला दाखवतो तुम्हाला. मी घेतो पार्सल आणि बघतो कसं काय. हे बघा आपलं पार्सल आलेलं आहे, पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही काय आहे ते. तुम्हाला सांगितलेलं मी प्रायव्हसी रिझन्स. 4-5 व्लॉग अपलोड केले आपण, आणि त्याच्यानंतर आता हा व्लॉग शूट करतोय मी. बिकॉज अचानक मी 4 दिवसातच आलो गावावरून, बिकॉज मला एक अर्जंट काम आलं त्याच्यामुळे. आणि आताचा सीन असा आहे की मी सध्या लावतोय लेबल्स. तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया, ब्लॉग स्टार्ट करूया. सो हां, ते बघा सेपरेट करूनच ठेवलेत ते बघा. हे एक्सप्रेस बीस, ते ई कार्ट, हे डिलिव्हरी, आणि हे DTDC, आणि खाली आहेत ते स्पेअर पॅक केलेले आहेत. आणि आता हे पॅक करतोय एक्सप्रेस बीसचे, याच्यासोबत जातील. तर हां, मी तुम्हाला बिझनेस मॉडेल समजवीन इन फ्युचर. पहिले मला तरी सेट होते या गोष्टीत, मग माझे मी एक्सपिरियन्स सांगेन तुम्हाला. बिकॉज इन्व्हेस्टमेंट, लोक बोलतात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट 5,000 10,000 लागते, पण इन्व्हेस्टमेंट खूप लागते ई-कॉमर्स बिझनेससाठी. एवढी इन्व्हेस्टमेंट लागते ना, तुम्ही एक iPhone 16 Pro Max घेऊ शकता, आणि प्लस त्याच्यावर एक 15 पण घेऊ शकता. एवढी इन्व्हेस्टमेंट लागते तुम्हाला. ऑनेस्टली सांगू तर कुठल्याही बिझनेससाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पहिली लागते. आणि मी हे नुसतं प्लॅटफॉर्म सेलिंग नाही बोलत आहे, स्वतःची वेबसाईट सेलिंग पण बोलतोय. तर त्या बिहाफवर मी तुम्हाला कॉस्टिंग सांगितली मला जेवढी लागली. या फॅनच्या वाऱ्यामुळे आधी उडत चाललंय ते.
आणि ह्याच्यात पण बऱ्याचशा घडामोडी आहेत. तुम्हाला वाटत असेल मी घेतला आणला प्रोडक्ट मी लिस्ट केला आणि ऑर्डर झाले, तर तशा गोष्टी नाही आहेत तेवढ्या सोप्या. मला पण सुरुवातीला तसंच वाटलं होतं, पण नंतर आफ्टर अ मंथ 2 मंथ रिअलाइज झालं की तेवढं सोपं नाही जेवढं मी विचार केलेला. आलं, पॅक केलं आणि दिलं, तसं नाही ही गोष्ट. आपल्याला बघताना कुठलीही गोष्ट सोपी वाटते, पण ती सोपी नसते इन रियालिटी. तर हा सांगेन मी तुम्हाला एक्सपिरियन्स आणि कसं काय स्टार्ट करायचं कसं नाही करायचं ते, बट स्टील आता नाही. सध्या मीच शिकतोय याच्यातनं काय सगळं काय. बघू कसं काय होतं आता इन फ्युचर. अशा कामाने नंतर मला ना जवळजवळ 2 तासच फ्री असतो मी. म्हणजे दुपारचे जे 3 ते 5च्या मधला पिरियड असतो तोच मी फ्री असतो. त्याच्यानंतर परत पॅकिंग, परत हे ऑल कन्फर्मेशन अँड ऑल सगळं ते त्याच्यात जुटून जातो मी. त्याच्यामुळे मग टाइम नाही भेटेल ब्लॉगिंगसाठी. बट मी आता टाइम काढायचा विचार करतोय. एक 10 मिनिटाची व्हिडिओ रोज बनवून टाकायची असा विचार करतोय. तर डन झालेलं आहे हे. मी असा विचार करतोय की ते पॅक करताना तर मी तुम्हाला जशी व्हिडिओ दाखवली तसं मी पॅक करताना सकाळी म्हणजे रोज सकाळी मी रात्री कट करून सकाळी मग लेबल पेस्टिंगसाठी बसतो ना, मग ते मी विचार करतोय रोज सकाळी लाईव्ह येऊ आणि तुमच्यासमोर हे लेबल्स लावू सगळे. म्हणजे लाईव्ह तेवढी लाईव्ह होऊन जाईल आपली आणि बातचीत पण होऊन जाईल. पण स्टील थोडंसं ग्रो होऊ देत चॅनलला. म्हणजे 5K पर्यंत जाऊ देत. तर सध्या 1K पण नाही, त्याच्यामुळे नाही करू शकत आपण. पण 5K पर्यंत जाऊ देत, मग आपण नक्कीच करू. आणि आताचा सीन असा आहे की आता सगळं पॅक झालेलं आहे, फक्त डिलिव्हरीचे बाकी आहे. ते डिलिव्हरीची मी दुपारी लावणार आहे. तर बघू कसं काय सीन होतं ते. हां बघा गाईस, पॅक झालेलं आहे पूर्ण म्हणजे 7च होते. आणि तुम्हाला लेबल्स दाखवते दुसरे लेबल्स. एक सेकंड मी काढतो लेबल्स दुसरे. हे बघा, हे एवढे लेबल्स आणखी काही लावायचेत लेबल्स. म्हणून मी सांगितलं तुम्हाला लाईव्ह करू आपण. हे लावता जवळजवळ 1-2 तास तर होऊनच जातात त्याच्यामुळे. तर मित्रांनो, एवढे काही आहेत आता पॅक करायचे, फक्त राहिलेत माझ्याकडे पीसेस एवढेच राहिलेत आणि लेबल्स एवढे आहेत. तर मी हे एवढे पूर्ण करून टाकणार, मग हे बाकीचे बघू कधी येतो स्टॉक आणि कधी काय कसं होतं ते. आणि हे झालेले आहेत पॅक एक्सप्रेसचे. आता ते तिथं ठेवतो जागेवर आणि हे डिलिव्हरीचे पॅक करायला घेतो. आत्ताच होऊन जातील हाताबरोबर. एवढंच बघू कसं काय होतं. आता हे पॅक करताना थोडंसं दाखवतो आणि मग पॅक करून झाल्यावर भेटतो तुम्हाला. वातावरण असं काहीतरी आहे, वाटतंय पाऊस येणार आहे मजबूत असा. ही आपली गाडी, हलके हलके थेंब येत आहेत पावसाचे. आणि मेन रिझन हा की ते वॉटरप्रूफ असतं गोप्रो, आणि प्लस रायडिंग म्हणजे कुठे जात असलो काय असलो तरी तेवढा ब्लॉग तरी बनतो. तर हा, आणि मी विसर्जनाची व्हिडिओ शूट केलेली काल. विसर्जन झालं ना 11 दिवसाच्या गणपतींचा, तर ते तुम्हाला मी आता दाखवतो. त्या लोकांनी कसं प्रॉपर केलं एकदम.
ते आता मी तुम्हाला शूट केलेलं ते थोडंसं दाखवतो व्हिडिओ याच्या पुढच्या क्लिपमध्ये. निघालेलो जायला तेवढ्यात डिलिव्हरी पार्टनरचा फोन आला आणि कॅमेऱ्याला पाणी लागलंय वाटतं. आता मी त्याला द्यायला चाललोय. हेच पाऊस पण चालू झालेला आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता जस्ट. आणि तो बघा तो घेऊन चाललाय. मला भीती आहे फक्त भिजता कामा नाही बस. पाऊस कसा बघशाल. हा बघा पाऊस हातावर दिसतोय ना. पाऊस चालू झालाय नॉर्मली म्हणजे भिजवेल एवढा पाऊस चालू झालाय.